भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, आम्हाला भक्ती प्रेमाविन ज्ञान देऊ नको. अहंकार हा ज्ञानाचा विटाळे. भगवान कृष्णाचा एक सखा आहे, एक सवंगडी आहे, जवळचा मित्र आहे, ज्याच्यावरती भगवान प्रेम करतात. ते उद्धवजी भगवंताचे प्राणप्रिय. आणि भगवान आणि उद्धवजी दोघं जण यमुनेच्या तीरावरती बसले. तिन्ही सांजाची वेळ होती. कमळाचं एक फूल वाहत आलं आणि भगवंताच्या पायाला स्पर्श करून पुढं निघून गेलं. देवाचे डोळे पाणवले. देव सद्गतीत कंठ झाला. उद्धव म्हणले, देवा आता काय झालं? म्हणले, माझ्या भक्ताची, माझ्या गोकुळातल्या लोकांची मला आठवण आली. कुणीतरी एखादी गवळण असेल, कुणीतरी माझा सवंगडी असेल, त्यांनी हे फूल तोडलं असावं आणि कृष्णार्पणमस्तू, माझ्या कृष्णाला समर्पित असं म्हणून सोडलं असावं, म्हणून ते माझ्यापर्यंत आलं. अंतःकरणातून दाखवलेला नैवेद्य सुद्धा भगवान खातो. नामदेवरायांचा खाल्ला लोहे हा समान महिमा संताचा, लोहे हा समान महिमा संताचा, लोहे हा समान महिमा संताचा, लोहे हा समान महिमा संताचा. हातीचा मूर्तीचे आता नंतर विठ्ठल हातीचा मूर्तीजीवी प्रेमाने तोडलेलं कमळ फूल देवाच्या पायाला लागतं. आणि महाज्ञानी असणारे उद्धव, देव असं म्हणल्यावर थोडेसे गालात हसतात. खूप कमी हसले बरं का. आता हसण्याबद्दल काय सांगावं, बरेच जणांचे हसणेच विचित्र आहे. हा, खूप सूक्ष्म हसले, पण ते देवाला लक्षात आलं. कारण शहाणा माणूस गालात जरी हसला तरी ओळखून घ्यायचं काहीतरी त्रुटी आहे. जसं पितामह भीष्म, द्रौपदी हसली होती, शरपंजरी पडले आणि म्हणले, अर्जुनाला बोलवा. म्हणले, कशाला? म्हणले, मला थोडंसं त्याला ज्ञान सांगायचं आहे आणि त्याची भेट घ्यायची आहे, ज्याचा सारथी भगवान कृष्ण आहे, ज्याचे घोडे देवाणी धुतले, अशा अर्जुनाला मला भेटायचं आहे, त्याला बोलवा. द्रौपदीला हसू आलं थोडं बरं का, जास्त नाही. पण ते हसू टिपलं कुणी? पितामह भीष्मानी. ते म्हणले, तू का हसली? ते म्हणले, नाही मी कुठं हसले, सहज हसले. ते म्हणले, शहाणे माणसं सहज हसत नाही नसतात, जे सहज असतात ते शहाणे नसतात. हा, विठ्ठल विठ्ठल. पण तुम्ही हसा, कारण मला पण हसायचंय. आणि मग ते विचारलं, म्हणले, हसू याच आलं की माझं वस्त्रहरण चालू असताना तर तुम्ही बसलेले होतात तिथं आणि तेव्हा काही बोलले नाही ना, आता कुठं ज्ञान आलं? याचं हसू आलं. कथा भाग वेगळा आहे. सांगण्याचा मुद्दा, उद्धवजी थोडेसे हसले. देवाला आत्ता आपलं प्रमाण झालं, नैवेद्य हातीचा मूर्तीजीवी. प्रेम असल्यानंतर सुद्धा देव उष्टे बोरं खाल्ले. शबरीचे खाल्ले महाराज उष्टे बोरं. भक्तासाठी देव येतो. आणि भागवताची सुरुवात 6 प्रश्नांनी होती. त्यामध्ये एक प्रश्न आहे, देव अवताराला कशाला येतो? तर देव भक्तासाठी. भक्ता राखे पायापाशी आणि मग दुर्जनाशी. विनाशायचं पण आधी काय? परित्राणाय साधूना. ज्यांनी परित्राण केलं, ज्यांनी सर्वस्व अर्पण केलं, त्याच्यासाठी आधी येतो आणि मग भक्ता राखे पायापाशी. 11 वर्ष 52 दिवस
किती? ऐकून जा, किती? 11 वर्ष 52 दिवस देव गोकुळात राहिले आणि मग कंसाचं वध केला. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलं. किती? 11 वर्ष. उद्धव नंतर, पण आधी चोरी करणारे सवंगडी जवळचे. देवाचे डोळे पाणवले आणि उद्धव हसला. हे होता ज्ञानी. मी ज्ञानातलं विटाळ सांगतोय, कळालं ना? हा, हे होता ज्ञानी आणि याला गालत हसू आलं. देव म्हणले, का रे कशाला हसला? तेव्हा सहज हसलो. ते म्हणले, नाही नाही, काय झालं सांग. ते म्हणला, देवा तुला कायच मला कळत नाही, त्या गोकुळातच काय म्हणला, काय असतं काय नाही, येऊन जाऊन आमचे वारीच. आपल्याला नाही म्हणत म्हणा घरी तसं, पण म्हणले काय ते, तिथंच जा तिथंच जा, तेच तेच. ते म्हणले काही झालं, माझे सवंगडी, माझे गोपाळ, माझं गोकुळ. देवा तुला दुसरं काही सुचतं का नाही? आणि भक्ताचा अधिकार असतो बरं का बोलायचा. बोलायचा नव्हे नव्हे, देवाला शिव्या देण्याचा सुद्धा अधिकार भक्ताचा असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. तुला म्हणले काही कळतं का देवा? येऊन जाऊन ते गोकुळ गोकुळ आला ना म्हणले सोडून. लक्षात ठेवा, 11 वर्ष 52 दिवस देव इकडं राहिले, परत गोकुळात कधी गेले नाही. का गेले नाही? ते म्हणले मी जर गेलो तर परत येण्याची मला अवस्थाच राहणार नाही, म्हणून मी तिथं जाणार नाही. याला म्हणतात प्रेम. आणि तो उद्धव होता ज्ञानी. देवाला हसला. मग देव म्हणले एक काम कर. म्हणले काय? म्हणले जा आणि त्या गोकुळातल्या लोकांचं थोडंसं सांत्वन कर, थोडंसं दुःख हलकं कर. उद्धव म्हणला खूप चांगलं काम सांगितलं, आता एकदा जातो भाऊसाहेब महाराज, जातो लगेच सांत्वन करून येतो, परत त्या देवाचं नाव घेऊ नका असं सांगतो. आणि जो अहंकारी, ज्ञानाचा अहंकार असलेला उद्धव, देव जवळ असताना सुद्धा त्याचं ज्ञान अहंकाराने विटाळलं होतं, पवित्र नव्हतं, म्हणून देवाला ते आवडत नव्हतं. अहंकाराचे तोंड काळे, अहंकाराचे तोंड काळे, हो अहंकाराचे तोंड काळे, 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 अहंकाराचे तोंड काळे. तावे बळे अंधकार, हो तावे अहंकाराचे तोंड काळे, अहंकाराचे तोंड काळे, अहंकाराचे तोंड काळे, अहंकाराचे तोंड काळे. अहंकाराचे तोंड काळे. काळं तोंड म्हणले त्याचं, कोणाचं? अहंकार. महाराजांनी थोडी निष्ठुर भाषा सुद्धा काही काही ठिकाणी वापरली बरं का. करंटे कपाळ, काय शब्द आहे? ज्याचे नाम नाही वाचे. संत शांतपणे तर जरा उद्रेक करणार आहे, तसं नाही ऐकलं तर काय माय गेली, तसं ते म्हणले अहंकाराचे तोंड काळे. काळं तोंड म्हणले त्याचं, पाहू नये ज्याच्या अंतःकरणात अहंकार आहे. देवाच्या जवळ असून सुद्धा, खूप मोठं ज्ञान असून सुद्धा ते विटाळलेलं होतं अहंकाराने. भगवान कृष्णाच्या जवळ असून सुद्धा अहंकाराने, ज्ञानाने विटाळलेला उद्धव शेजारी बसला होता. प्रभू रामचंद्राच्या आता अहंकारावरती थोडंसं सांगून पुढं जातो. देवाच्या, प्रभू रामचंद्राच्या सानिध्यात सुद्धा दोघं अहंकारी होते बरं का. देवाजवळ असून अहंकार सुटला नाही, म्हणून संतांनी मागणी मागताना छान मागितली, अहंकाराचा वारा न लागो, अहंकार होऊ देऊ नको म्हणले. अहंकाराचा वारा सुद्धा आता थोडं लांबलं दिनकर भाऊने प्रमाण दिलंय मुळं अहंकाराचं. ते रामचंद्राच्या जवळ कोण होतं? दोघं जण, पेटी मास्तर, नळ आणि हा, दोघं जरा बदमाश, नाही नाही अहंकारी होते. विठ्ठल विठ्ठल अहंकारी होते. नाशिक भाऊ काय झालं,
ते सेतू बांधायचं ना. म्हणले आता देवाला थोडंसं वाटलं आता कोणाची नियुक्ती करावी. प्रत्येक कामाला माणूस निवडावा लागतो, प्रत्येक कामाला. मग आता कोण नियुक्त करावा? मग बुद्धिमतां वरिष्ठम, तिथं मारुती राया होते. मारुती राया म्हणले मी अहंकार आणि अहंकाराचं विटाळलेलं ज्ञान याच्यावरती बोलतोय बरं का. मारुती राया म्हणले देवा काळजी करू नका. आता देवाला कशाची काळजी? पण म्हणले काळजी करू नका, आपल्याकडं 2 जण असे तयार माणसं आहेत की आपला सेतू पटकन बांधून देतील. ते म्हणले कोण आहेत? म्हणले नळनीळ. 2 जण आहेत, दोघांनी दगडं टाकले की ती पाण्यावर तरंगतात. म्हणले कसं काय असं होतं? म्हणले त्यांना शाप आहे आणि त्यांना लहानपणी शापच होता बरं का. कशाचा होता? हे काय करायचे, ऋषी मुनीचे देव घ्यायचे शालिग्राम ते सगळे आणि पाण्यात नेऊन टाकायचे दिनकर भाऊ. मग त्यांनी शापच दिला. म्हणले आता देव सापडेपर्यंत असं करा, म्हणले तुम्ही काही पाण्यात टाकलं तरी तुमचं वर शाप होता पण काय झालं? वरदान ठरलं. तुला 4 मुलं होतील पण शेवटी पाणी पाजण्यासाठी जवळ राहणार नाही. काय? शाप दशरथाला दिलेला श्रावण बाळाच्या आईवडिलांनी, पण वरदान ठरला. तसं इथं वरदान ठरलं. देवाला म्हणले सोपं आहे, नळनळाच्या हातात दगड द्यायचे आणि त्यांच्या हातून समुद्रात टाकायचे आणि वर तरंगतील. दुसरा दिवस सकाळी प्रातःकाळी सूर्योदय झाला आणि दोघाला देवाने बोलून घेतलं, छान गंध लावलं, अलंकार घातले आणि मग म्हणले वानर सेनेला आज्ञा दिली जा आणि म्हणले दगड आणून देत जा बरं का. लव महाराज दगड आणायचे म्हणले आणि यांच्या हातात द्यायचे आणि यांच्या हाताने टाकून घ्यायचे आणि मग तसंच व्हायचं. ते आणायचे, हे हात लावायचे. पाहतं काय माझ्याकडं 20 फूट तर पूल झाला. 20 फूट तुम्ही म्हणता कसा झाला? झाला तो. मी सुद्धा होतो. याला अतिशोक्ती अलंकार म्हणतात गणेश महाराज. एका पंक्तीत असंच झालं बरं का. म्हणले मीच होतो. एक जण म्हणला तूप घ्या तूप घ्या तूप घ्या. मी रामापासून तूप वाढतोय म्हणला. कुणी सगळे तूप घ्या माझ्या हातून. मग माझ्यासारखा एक बसला होता वारकरी, मी त्याला जवळ घेतलं. लग्न झालं नाही ना. देवाप्पा मी बरेच लोक मला इसरत येतो असू द्या. आणि मग ते म्हणले तूप घ्या तूप घ्या. एक जणांनी अशी शाबास. तेव्हा म्हणला काय झालं? तेव्हा म्हणला मी तुला रामापासून पाहतोय, तूच वाढितो तूप, पण मी रामापासून जेवायलाय पण मला तू कमीच वाढितो. याला अतिशोक्ती. तसं रामस्य तू बांधायला मी पण होतो. मी नव्हतो, सगळेच होतो आपण. विठ्ठल नळनिळाच्या हातात द्यायचं, दगड तरंगायचे. 20 फूट पूल झाला बास. नळनिळ आराम करायला गेले. मग काय त्यांना ते गादीन आराम सगळे, आता कामाचे माणसं होते ना, सगळी सोय, विशेष जेवण, वेगळं जेवण, सगळ्याच्या पंक्तीत नाही बरं का. नळनिळाचं. मग जेवायला बसले, जेवण झालं आणि मग संध्याकाळी चर्चा सुरू झाली दोघांची. नळ म्हणला निळाला जर आज आपण नसतो तर रामाचंच काय झालं असतं. देव तिकडं अंतःकरणात म्हणतात ठीक आहे हरकत नाही. पुढचा कथा भाग तुम्हाला माहिती आहे. माशाचं एक पिल्लू आलं. पिल्लू मासा नाही बरं का, पिल्लू. ते आलं आणि त्या पुलाला धडक दिली आणि सगळा पुलच उद्ध्वस्त झाला. अहंकार. तसा नळनिळाला अहंकार होता देवाजवळ असून, याला ज्ञानाचा अहंकार होता. जा म्हणले सांत्वन करून ये. आणि जो उद्धव सांत्वन करायला जातो तो उद्धव प्रेमाने परत रडत रडत येतो आणि भगवंताला सांगतो धन्य ते गोपाळन धन्य ते गोकुळ. हा अहंकार उद्धवाचा नष्ट भगवान करतात. म्हणून भगवान सांगतात, शास्त्र सांगतं कर्मामध्ये स्वैरसुतक विटाळ आहे, ज्ञानामध्ये अहंकार विटाळ आहे आणि भक्तीमध्ये सुद्धा विटाळ आहे. विटाळलेली जर भक्ती असेल तर ती पवित्र होऊ शकत नाही. ती कशी सांगतो, भजन करा विठ्ठल. म्हणून भक्तीमधला विटाळ. भक्तिपंथ बहु सोपा म्हणले किती सोपा. एवढा भक्तिपंथ सोपा असून देवकर महाराज विटळलेली भक्ती कशी होऊ शकते. नीट ऐका.
भक्तीमध्ये सुद्धा विटाळ सांगितलाय. कोणता विटाळ? परमेश्वराच्या व्यतिरिक्त आपल्या अंतःकरणात अजून कोणीतरी जागा घ्यावी, हा भक्तीतला विटाळ आहे. विठ्ठल. आणि अशी जर भक्ती विटाळलेली असेल तर ती भगवंताला आवडत नाही. म्हणून पवित्र गोष्ट भगवंताला आवडती. आणि तुकोबरा यांनी सांगितलं, पवित्र कोण? पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. पवित्र कोण? स्वामी निगमानंद महाराज. बाबाबद्दल काय बोलावं? ओम नमोजी निष्कलंका. कशाचाही कोणताही एखाद्या मना अंतःकरणाला झालेलं त्यांच्याबद्दल त्यांच्याकडून दुःख शब्दाने सुद्धा झालं असा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही. असे पवित्र आपले गुरुवरी आहेत. म्हणून पवित्र सोवळी. आणि तेच या भूमंडळावरती एकच आहे, दुसरे कुणी नाहीत. आणि त्यांचं लक्षण ते कसे आहेत? अभंगाचं दुसरं. ज्यांचा आवडात देव